Hello student, good morning, Minate madam. Students, today we have to learn menstrual cycle. Menstrual cycle म्हणजे मासिक पाळी. आज आपण मेन्स्ट्रुअल सायकल ही प्रोसेस दर महिन्याला कशी घडते ते शिकणार आहोत. सायकल म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा रिपीट होत असेल तर त्याला आपण सायकल म्हणतो. आता ही मेन्स्ट्रुअल सायकल जेव्हा ह्युमन बिईंगमध्ये फिमेल 12, 13, 14 इयर्सच्या होते तेव्हा अशा फिमेलला प्युरिटी फिमेल असं म्हणतात. आणि ही प्युरिटी फिमेल हिच्या शरीरामध्ये बदल व्हायला लागतो. तो बदल स्टार्टिंग होते ती मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते. तिच्या शरीरामध्ये मेन्स्ट्रुअल सायकलला सुरुवात होते. तर ते नेमकं काय घडतं ते आपण बघूया. या मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे मासिक पाळीमध्ये 4 फेजेस असतात. महिन्यामध्ये एक कंप्लीट महिना आपण 28 दिवसांचा कंप्लीट महिना जर घेतला तर त्यामध्ये 4 फेजेस घडतात. आणि या 4 फेजेसनुसार दर महिन्याला मेन्स्ट्रुअल सायकल होत असतं. There are 4 phases. First, phase of menstruation. Phase of menstruation. मेन्स्ट्रुएशन मध्ये काय होतं तर ब्लिडिंग फेज असते. 4 ते 5 दिवस ब्लिडिंग होत असतं. याला मेन्स्ट्रुएशन फेज असं म्हणतात. ही ब्लिडिंग फेज असते. ही 4 ते 5 दिवस घडते. दुसरी फेज आहे ती म्हणजे रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. तिसरी फेज आहे ओव्ह्युलेशन. या रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम मध्ये एंडोमेट्रियम जो असतो म्हणजे युटेरस मधला जी वॉल असते युटेरसची ती वॉल डीके झालेली असते, ब्रेक झालेली असते या पहिल्या फेजमध्ये. आणि मग ती वॉल 6व्या दिवसापासून ती रिजनरेट व्हायला लागते. म्हणजे ती परत तयार व्हायला लागते. तिचं रिकन्स्ट्रक्शन व्हायला लागतं. आणि ओव्ह्युलेशन म्हणजे काय तर 14th डे 14व्या दिवसाला ओव्हम जो आहे तो ओव्हम बाहेर पडतो. ओव्ह्युलेशन होतं 14 डे. आणि चौथी फेज आहे पीरियड ऑफ सिक्रेशन ऑफ secretion of endoglands. म्हणजे 15व्या दिवसानंतर एंडोग्लँड्समधून सिक्रेशन व्हायला लागतं. ते का होतं कशासाठी होतं ते आपण प्रोसेसमध्ये बघणार आहोत. तर 28 दिवसांमध्ये पहिल्या 28 दिवसांचं जर आपण विभागणी केली तर ज्या दिवशी ब्लिडिंग होतं ते 4-5 दिवस पहिले 5 दिवस जर आपण ते धरले तर त्याच्यानंतर 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं म्हणजे ओव्हम बाहेर पडतो. 5व्या ते 14व्या दिवसापर्यंत एंडोमेट्रियम रिजनरेट व्हायला लागतं. आणि 14व्या दिवसानंतर ओव्ह्युलेशन झाल्यानंतर एंडोग्लँड्समधून सिक्रेशन व्हायला लागतं. अशा 4 स्टेजेस आहेत. आपण 1 by 1 बघूयात की काय घडतं. आता बघा आपल्या शरीरामध्ये एक ग्लँड आहे. मेंदूच्या बाजूला एक ग्लँड आहे. ती ग्लँड तिचं नाव आहे पिट्यूटरी ग्लँड.
पिट्युटरी ग्लॅंड अशी ही ग्लॅंड आहे. तुम्ही 1 बाय 1 जर लक्षात ठेवलं तर ही जरा थोडीशी मोठी किचकट अशी वाटणारी प्रोसेस आहे मेन्स्ट्रुअल सायकल, पण आपण 1 बाय 1 जर लक्ष दिलं तर सोपी वाटणार तुम्हाला. सुरुवात कुठून केली आपण? पिट्युटरी ग्लॅंडपासून. तर ही जी ग्लॅंड आहे ह्या ग्लॅंडमधून काही सिक्रेशन होतं, हार्मोन्स सिक्रेट होतात. तर यामधून सिक्रेट होतं ते हार्मोन, पहिलं हार्मोन FSH हे हार्मोन सिक्रेट होतं. आता या हार्मोनचं नाव आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. दुसरं आहे LH. LH म्हणजे ल्युटिनिझिंग हार्मोन. ल्युटिनिझिंग हार्मोन. हे दोन्ही हार्मोन कुठून सिक्रेट होतात? तर पिट्युटरी ग्लॅंडमधून. दोन्ही हार्मोन पिट्युटरी ग्लॅंडमधून सिक्रेट होतात. आता FSH म्हणजे काय? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. कुठून सिक्रेट होतं ते? पिट्युटरी ग्लॅंडमधून. स्टिम्युलेट फॉलिकल विच आर प्रेझेंट्स इन ओव्हरीज. हे FSH जे आहे हे काय करतात? तर ओव्हरीजमध्ये जे फॉलिकल्स असतात या फॉलिकल्सला हे FSH काय करतात? तर स्टिम्युलेट करतात. स्टिम्युलेट म्हणजे काय करणे? उत्तेजित करणे. स्टिम्युलेट करणे म्हणजे उत्तेजित करणे. ओव्हरीजमध्ये जे फॉलिकल्स असतात त्या फॉलिकल्सला ते फॉलिकल्स ह्या हार्मोन्समुळे काय होतात? उत्तेजित होतात, स्टिम्युलेट होतात. आता समजा हे फॉलिकल्स आहेत. फॉलिकल्स हे काय होतात? स्टिम्युलेट्स होतात. फॉलिकल्स आर स्टिम्युलेट बाय FSH. आता हे स्टिम्युलेट झाले, उत्तेजित झाले की त्यांच्यापासून काय फॉर्म होतं? तर त्यांच्यापासून उसाइट फॉर्म होतात. या एका फॉलिकलचा काय तयार होतो? उसाइट तयार होतो. आता यांना कोण स्टिम्युलेट करतं? तर FSH स्टिम्युलेट करतात. यांना FSH स्टिम्युलेट करतात. यांना जसे FSH स्टिम्युलेट करतात तसं उसाइटला सुद्धा उसाइट्समध्ये सुद्धा FSHचा इफेक्ट होतो आणि उसाइट्स परत काय होतात? उसाइट्स डेव्हलप होतात आणि त्यांच्यापासून फॉर्म होतं ग्राफियन फॉलिकल्स. त्याच्यापासून ग्राफियन म्हणजे डेव्हलप होत होतो उसाइट आणि त्याच्यापासून फॉर्म होत होतो म्हणजे ग्राफियन फॉलिकल. फॉलिकल्सवरती FSH इफेक्ट करतो. FSH फॉलिकलला स्टिम्युलेट करतो, डेव्हलप होतो फॉलिकल्स तो उसाइटमध्ये. उसाइटवर पण FSH इफेक्ट करतो म्हणजे ह्या हार्मोनमुळे उसाइट पण स्टिम्युलेट होतो आणि त्याच्यापासून डेव्हलप होत होतो म्हणजे ग्राफियन फॉलिकल. काही दिवसांनंतर बरोबर त्यांच्यापासून जो फॉर्म होतो म्हणजे हा जो ओव्हम आहे आतला, हा ओव्हम जो आहे तो काय होतो? बाहेर येतो. म्हणजे हा ग्राफिकल फॉलिकल जो आहे तो ब्रेक होतो आणि त्यातला ओव्हम काय होतो? बाहेर येतो. ओव्हम बाहेर येतो आणि याला काय म्हणतात? ओव्हम बाहेर येणे याला म्हणतात ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशन होतं.
आता हे ओव्ह्युलेशन होतं, हे कशामुळे होतं तर हा LH जो आहे, ल्युटिझिंग हार्मोन जो आहे, हा हार्मोन हाय लेवलला जातो, हा हाय लेवलला जातो आणि त्याच्यापासून ओव्ह्युलेशन होतं. कुठल्या हार्मोनमुळे तर ल्युटिझिंग, इथे ई राहिला, ल्युटिझिंग हार्मोनमुळे हाय याची लेवल हाय होते. ओव्ह्युलेशनच्या वेळेस काय होतं, ल्युटिझिंग हार्मोनची लेवल इतकी हाय होते आणि FSHची लेवल लो होते. FSHची लेवल ही कमी होते आणि ल्युटिझिंग हार्मोनची लेवल हाय होते आणि त्यावेळेस काय होतं, ओव्ह्युलेशन होतं आणि हा ओव्हम बाहेर पडतो. आता हा ओव्हम बाहेर पडल्यानंतर उरलेला जो बाकीचा जो पार्ट आहे, ह्या ओव्ह्युलेशनमध्ये उरलेला, ओव्हम बाहेर पडल्यावर उरलेला जो पार्ट आहे, हा उरलेला पार्ट जो आहे तो डेव्हलप होतो. अशा पद्धतीने तो काय होतो, डेव्हलप होतो. आणि या पार्टला कार्पस ल्युटम असं म्हणतात. हा पार्ट जो आहे त्याला म्हणतात कार्पस ल्यूट फॉर्म होतो. कार्पस ल्युटम फॉर्म होतात. ओव्ह्युलेशनमध्ये ओव्हम बाहेर पडल्यानंतर रिमेनिंग पार्ट जो आहे त्याच्यापासून कार्पस ल्युटम फॉर्म होतो आणि हा कार्पस ल्युटम जो आहे कालांतराने त्यांच्यापासून कार्पस ॲल्बिकन्स फॉर्म होतात. म्हणजे जर समजा ओव्ह्युलेशन झाल्यानंतर हा जो ओव्हम आहे, हा ओव्हम याला स्पर्म जर फ्युजिंगसाठी मिळाला नाही, फर्टिलायझेशन जर झालं नाही, तर या कार्पस ल्युटमचं कार्पस ॲल्बिकन्समध्ये कन्व्हर्जन होतं. अशा पद्धतीने हे कार्पस ॲल्बिकन्स फॉर्म होतात. जर ओव्ह्युलेशन झाल्यानंतर हा बाहेर आलेला ओव्हम जर स्पर्म बरोबर फ्यूज झाला नाही, तर हे कार्पस ल्युटियम जे आहेत त्यांचं कन्व्हर्जन कार्पस ॲल्बिकन्समध्ये होतं. अशा पद्धतीने ही प्रोसेस घडत राहते. आता इथे दोन प्रकारचे हार्मोन्स इथे स्टिम्युलेटिंग करतात. तर FSH स्टिम्युलेट करतो फॉलिकलला, फॉलिकलपासनं उसाईट डेव्हलप होतं, उसाईटला पण FSH स्टिम्युलेट करतात आणि उसाईटपासनं ग्रॅफियन फॉलिकल फॉर्म होतात. ग्रॅफियन फॉलिकलपासून ओव्ह्युलेशन होतं. हे कधी होतं तर ल्युटिझिंग हार्मोन जो आहे हा हाय लेवलला जातो तेव्हा ओव्हम हा बाहेर पडतो आणि ओव्हम बाहेर पडल्यानंतर रिमेनिंग पार्ट जो असतो कार्पस ल्युटम असतो तो, आणि हा ओव्हम जर स्पर्म बरोबर मेल जॅमेट बरोबर जर तो फ्यूज झाला नाही, कंबाईन झाला नाही, फर्टिलायझेशन जर झालं नाही, फर्टिलायझेशन, तर कार्पस ल्युटमचं कार्पस ॲल्बिकन्समध्ये कन्व्हर्जन होतं. अशा पद्धतीने ही मिळते. आणि पुन्हा मग हे कार्पस ॲल्बिकन्स जे आहेत ते पुन्हा काय करतात तर फॉलिकल्स फॉर्म करतात. आणि मग आता आपण याच्यामध्ये नेमके ह्या 4 फेज कशा होतात त्या बघूया. ह्या 4 फेज कशा घडतात ते पाहूया आपण. आता आपण 28 दिवस जे आहेत महिन्यातले, या 28 दिवसांचे आपण डिव्हायडेशन करूया 1, 2, 3 to 28. तर याच्यामध्ये 4 दिवस जे आहेत ते ब्लिडिंग फेज असतो, फेज ऑफ मेन्स्ट्रुएशन असतो, मेन्स्ट्रुएशन. आता बघा 1 तारखेपासून समजा आपण बघितलं 4 ते 5 तारखेच्या दरम्यानपर्यंत आपण बघूया. तर ही जी फेज आहे या फेजला काय म्हणतात, या फेजमध्ये काय होतं, ब्लिडिंग होतं आणि या फेजला म्हणतात फेज ऑफ मेन्स्ट्रुएशन.
ही फेज ऑफ मेन्स्ट्रुएशनची फेज. आता ह्या 4 दिवसात फेज ऑफ मेन्स्ट्रुएशनमध्ये काय होतं पहा. आता बघा, आपण बघूया. युटेरस फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण पाहिलेलं आहे की युटेरस असतं, हा ओव्हिडक्ट असतो, इथे ओव्हरीज असतात, आणि हा जो युटेरस असतो, हा युटेरस इथे सर्विक्स असतं आणि इथे ही ट्यूब असते ती वजायनाची, आपण बघितलेले. तर या युटेरसचा जो वॉल आहे, इथे वॉल असतो युटेरसला, आणि ही वॉल असते एंडोमेट्रियम. आता ही वॉल जी आहे, या ओव्हरीजमधून जेव्हा ओव्हम बाहेर येतो ह्या ओव्हिडक्टमध्ये, आणि ह्या ओव्हिडक्टमध्ये जेव्हा इथे स्पर्म याला मिळत नाही आणि याचं फर्टिलायझेशन होत नाही, आणि फर्टिलायझेशन झालं नाही, समजा इथे हा ओव्हम बाहेर आलेला आहे, हा ओव्हम बाहेर येतो आणि इथं फर्टिलायझेशन जर समजा झालं नाही, तर ह्या उरलेल्या भागाचं कार्पस लेक्ट्युमचं काय बनतं, कार्पियस एलिबिकन्स बनतं, आणि हा ओव्हम जो आहे हा इथे बाहेर येतो, युटेरसमध्ये येतो, आणि तो युटेरसमध्ये आल्यानंतर ही जी वॉल आहे, ही वॉल काय होते, ही वॉल ब्रेक होते, ही इथे ब्रेक होते, तुटते, आणि ही वॉल तुटल्यामुळे आतमध्ये जे ब्लड असतं, इथे जे ब्लड असतं, हे ब्लड काय होतं, ही वॉल ब्रेक झाल्यानंतर हे ब्लड बाहेर येतं, आणि हे ब्लड बाहेर आल्यानंतर ही जी वजायना आहे, या वजायनातून, या ट्यूबमधून ते बाहेर येतं. आणि हे ब्लिडिंग किती दिवस, ही फेज किती दिवस असते, तर ही फेज असते 4 ते 5 दिवस असते, आणि हिला आपण काय म्हणतो, फेज ऑफ मेन्स्ट्रुएशन असं आपण म्हणतो. आता जेव्हा हे ब्लड बाहेर येतं, म्हणजे हे आतलं, ह्या वॉलच्या आतमध्ये असलेलं जर ब्लड बाहेर आलं, तर ह्या 4 दिवसामध्ये हळूहळू ही वॉल काय व्हायला लागते, ही वॉल जी आहे, हिचा जो हा थिकनेस आहे, हा थिकनेस काय व्हायला लागतो, कमी व्हायला लागतो, आणि ही वॉल काय व्हायला लागते, ही पातळ व्हायला लागते, आणि अशा पद्धतीने हिचा थिकनेस कमी होत ही वॉल अशी थिकनेस कमी दिसतं. शेवटच्या दिवशीचा थिकनेस फार कमी झालेला असतो. अशा पद्धतीने ह्या वॉलचा थिकनेस कमी झालेला आपण पाहतो. आता त्याच्यानंतर बघा, 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होत असतं. आपण बघितलेलं आहे की बरोबर महिन्याच्या मिडल पार्टला, महिन्याचा जो 28 दिवसाचा जो मिडल पार्ट आहे, त्या मधल्या दिवशी ओव्ह्युलेशन होत असतं, आणि त्यावेळेस ल्युटिझिंग हार्मोन हे हाय लेवलला असतात. मग फेज ऑफ मेन्स्ट्रुएशन म्हणजे 5व्या दिवसापासून 14व्या दिवसापर्यंत काय घडतं, तर ही जी वॉल जी आहे, एंडोमेट्रियम जी आहे, ही एंडोमेट्रियमची ही जी थिकनेस आहे, हा खूप कमी झालेला असतो. मग पुन्हा हे 4-5 दिवस संपल्यानंतर ह्या वॉलचा थिकनेस पुन्हा वाढायला लागतो. म्हणजे ही जी जाडी आहे ह्या वॉलची, ही थिकनेस परत काय व्हायला लागतो, 5व्या दिवसापासून 14व्या दिवसापर्यंत हा थिकनेस पुन्हा वाढायला लागतो, जो कमी झालेला असतो. म्हणजे इथून बरोबर हा जो पूर्ण फेज आहे, 5व्या दिवसापासून 14व्या दिवसापर्यंतचा पूर्ण जो फेज आहे, या फेजला काय म्हणतात, रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. हा कुठला फेज असतो, कुठला टाईम असतो, हा रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. म्हणजे ह्या 5 ते 14 दिवसामध्ये काय होत असतं, तर एंडोमेट्रियम परत रिजनरेट होत असतो, कारण त्याचा थिकनेस खूप कमी झालेला असतो, त्यातलं सगळं ब्लड निघून गेलेलं असतं, त्याचं रिजनरेशन व्हायला लागतं. रिजनरेशन व्हायला लागतं म्हणजे काय होतं, तर हा जो असा पातळ झालेला असतो, ही वॉल इतकी पातळ झालेली असते, आणि ही काय व्हायला लागते, मग थिक व्हायला लागते. ही जी वॉल आहे, ही हळूहळू अशी थिकनेस तिचा वाढायला लागतो.
युटेरसमधली ही जी वॉल आहे ती एक एक दिवसाने तिचा थिकनेस वाढायला लागतो. म्हणजेच काय होत असतं, ही वॉल रिजनरेट होत असते, रिकन्स्ट्रक्ट होत असते. म्हणजे बघा 5व्या दिवशी ही थोडी थिक होते, त्याच्यानंतर ही थोडी आणखीन एक एक दिवस ती काय होत असते, थिक होत असते. असं हे 28 दिवस हे काय होतं हे तर एंडोमेट्रियम म्हणजे युटेरसच्या आतली जी वॉल असते किंवा युटेरसची जी वॉल असते तिला आपण एंडोमेट्रियम म्हणतो. ती एंडोमेट्रियम वॉल तिच्या आतमध्ये जे ब्लड असतं ते निघून गेलेलं असतं 4 दिवसांमध्ये, त्यामुळे ती थीन झालेली असते आणि ते 4 दिवस झाल्यानंतर तिचा पुन्हा थिकनेस वाढायला लागतो, ती जाड व्हायला लागते अशा पद्धतीने. आणि मग नंतर शेवटी काय होतं, शेवटचे 4 दिवस आले की जर ओव्ह्यूम बरोबर स्पर्म, ओव्ह्यूमला जर स्पर्म भेटला नाही कॉम्बिनेशन करायला, फर्टिलायझेशन करायला, तर पुन्हा काय होतं, कार्पियन्स ॲल्बिकन्स फॉर्म होतात आणि पुन्हा मग त्या शेवटच्या 4 दिवसामध्ये पुन्हा ही वॉल काय होते, ही ब्रेक होते आणि इथे जी प्रोसेस झालेली आहे तीच प्रोसेस परत होते. पुन्हा काय होतं, ही वॉल ब्रेक झाल्यानंतर तिच्यातनं ब्लड बाहेर पडतं आणि ब्लड बाहेर पडल्यानंतर पुन्हा काय होतं, ती थीन व्हायला लागते, तिचा थिकनेस पुन्हा कमी होतो. हे कधी घडतं, जर ओव्ह्यूम बरोबर स्पर्मनी कॉम्बिनेशन केलं नाही, फ्युजिंग केलं नाही, फर्टिलायझेशन केलं नाही तेव्हा घडतं. आणि जर का फर्टिलायझेशन झालं तर हिचा थिकनेस जो आहे, या एंडोमेट्रियमचा थिकनेस हा वाढत राहतो. कारण की तो थिकनेस जो आहे तो कशाला उपयोगी असतो, हे ब्लड कशाला उपयोगी पडतं, तर हा जो ओव्हम आहे, हा ओव्हम आणि स्पर्म यांच्यापासून झायगॉट तयार झालेला असतो, त्याच्यापासून एम्ब्रिओ तयार होतो आणि ह्या एम्ब्रिओला म्हणजे ह्या बेबीला न्यूट्रिशन मिनरल्स पुरवण्यासाठी या एंडोमेट्रियममधून न्यूट्रिशन्स मिनरल्स पुरवले जातात आणि म्हणून याचा थिकनेस वाढत असतो. आपण हे बघितलेलं आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये. तर अशा पद्धतीने बघा, पुन्हा एकदा सांगते, पहिल्या 4 दिवस किंवा आपण कोणत्याही 4 दिवसांमध्ये जर समजा जर ब्लिडिंग झालं तर त्या 4 दिवसांनंतर जो 14वा दिवस असतो त्या 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं, म्हणजे ओव्हम बाहेर पडतो. आणि 5व्या ते 14व्या दिवसापर्यंत ही जी वॉल आहे तिचा थिकनेस जो कमी झालेला असतो तो थिकनेस वाढत जातो आणि तो 25-26 तारखेपर्यंत वाढत जातो, 25-26 दिवसापर्यंत तो वाढत जातो आणि पुन्हा तो त्यातनं ब्लड बाहेर पडतं आणि ती वॉल थिन व्हायला लागते. तर अशा पद्धतीने हे सायकल घडत असतं. तर पहिली जी फेज आहे ती मेन्स्ट्रुएशनची म्हणजे ब्लिडिंगची फेज आहे. नंतर 5व्या ते 14व्या दिवसापर्यंत ती वॉल रिजनरेट होण्याची फेज आहे, म्हणजे रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियमची. तिसरी फेज आहे ती ओव्ह्युलेशन. 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं आणि 14व्या दिवसापासून पुन्हा 28व्या दिवसापर्यंत जी फेज आहे ती फेज आहे पिरियड ऑफ सिक्रेशन ऑफ एंडोग्लॅन्ड्स. ही पिरियड ऑफ सिक्रेशन ऑफ एंडोग्लॅन्ड्स. तर यामध्ये काय होतं, तर हा जो एंडोमेट्रियम आहे, युटेरसचा जो एंडोमेट्रियम आहे, ह्या एंडोमेट्रियममध्ये एंडोग्लॅन्ड्स असतात आणि याच्यातून सिक्रेशन व्हायला लागतं आणि या सिक्रेशनची ती काय आहे, ही फेज असते. ह्या 14 दिवसामध्ये याच्यामधून एंडोग्लॅन्ड्समधून लिक्विड सिक्रेट होत असतं आणि ह्या सिक्रेशनचा उपयोग काय होतं, तर प्रोजेस्टेरॉनचा एंडोमेट्रियम ग्लॅन्ड सिक्रेट देअर सिक्रेशन अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन जो आहे त्याच्या इफेक्टमुळे, प्रोजेस्टेरॉन काय आहे तर तुम्हाला थोड्या वेळाने सांगते, ही एंडोग्लॅन्ड काय करत असते, ही सिक्रेशन करत असतं.
आता बघा इथे आणखीन काय होतं तर आपण पाहूया की पहिल्यांदा काय होतं तर हे फॉलिकल्स जे आहेत, हे फॉलिकल्स हे FSH मुळे म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्समुळे हे फॉलिकल स्टिम्युलेट होतात आणि डेव्हलप होऊन ओसाईट तयार होतं, ओसाईट फॉर्म होतात. ओसाईटसुद्धा FSH मुळे स्टिम्युलेट होतात आणि ओसाईटचं डेव्हलपमेंट होतं आणि ग्रॅफियन फॉलिकल फॉर्म होतात. आता ग्रॅफियन फॉलिकल बरोबर काही दिवसानंतर म्हणजे बरोबर मिडल दिवशी ह्या ग्रॅफिकन फॉलिकलवरती जो FSHची लेवल असते ती कमी होत जाते आणि LHची लेवल म्हणजे ल्युटिनायझिंगची हार्मोनची लेवल हाय होते आणि त्यावेळेस ओव्हम बाहेर पडतो आणि हा ओव्हम बाहेर पडल्यानंतर त्यात उरलेला भाग जो आहे तो कार्पस लेट्युममध्ये कन्व्हर्ट होतो आणि इथं जर स्पर्म मिळाला नाही तर कार्पस ल्युटियमचं कार्पस ॲल्बिकन्समध्ये काय होतं फॉर्मेशन होतं. आता इथे बघा जे याच्यामध्ये हे जे दोन फॉलिकल्स असतात, हा फॉलिकल्स आणि oocyte जे आहेत हे फॉलिकल्स आणि oocytes परत काय करतात हार्मोन्स सिक्रेट करतात. यांच्यापासून जो हार्मोन्स सिक्रेट होतो तो आहे इस्ट्रोजन. इस्ट्रोजन हार्मोन हे सिक्रेट करतात. आता ह्या इस्ट्रोजन हार्मोनमुळे काय होतं तर हे यांच्यापासून जे हे हार्मोन फॉर्म होतात तर ह्या हार्मोनमुळे हा जो एंडोमेट्रियमचा जो लेयर आहे तो थिन झालेला असतो, तो काय व्हायला लागतो थिक व्हायला लागतो. म्हणजेच इस्ट्रोजन हार्मोन्स युजफुल टू द रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियमचा लेयर थिक करण्यासाठी हे इस्ट्रोजन हार्मोन युजफुल होतात आणि हे थिन व्हायला लागतात. एंडोमेट्रियम बिकम थिक स्लोली. आता ह्यांच्यामुळे हे एंडोमेट्रियमचे जे लेयर्स आहेत ते स्लोली काय व्हायला लागतात तर थिक व्हायला लागतात, जाड व्हायला लागतात या हार्मोनच्या मदतीने. 14व्या दिवशी ओव्ह्यूम बाहेर पडतो आणि ओव्ह्युलेशन होतं. त्यानंतर त्यावेळेस हा LHचा लेवल खूप हाय झालेली असते, ओव्ह्युलेशन ऑकर होतं. आता हा जो कार्पस ल्युटियम जो आहे आणि कार्पस ॲल्बिकन्स जे आहे हे दोघं पण एक विशिष्ट हार्मोन सिक्रीट करतात आणि त्या हार्मोनचं नाव आहे प्रोजेस्टेरॉन. हार्मोन हे सिक्रीट करतात. आता हे प्रोजेस्टेरॉन हार्मोन जे आहे ते कशासाठी वापरतात तर हे प्रोजेस्टेरॉन हार्मोनचा उपयोग काय होतो तर ह्या एंडोमेट्रियमचा जो थिकनेस आहे हा थिकनेस मेंटेन करण्यासाठी प्रोजेस्टेरॉन हार्मोनचा काय होत असतो उपयोग होत असतो. अशा पद्धतीने इस्ट्रोजन हार्मोनमुळे एंडोमेट्रियमचा थिकनेस वाढत जातो किंवा वाढण्यास मदत होतो आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोनमुळे एंडोमेट्रियमचा थिकनेस जो वाढलेला असतो तो मेंटेन करण्यासाठी उपयोग होतो. शिवाय प्रोजेस्टेरॉन हार्मोनचा उपयोग काय होतो तर जो हे जे एंडोमेट्रियम आहे ही वॉल जी आहे या वॉलमधून ह्या एंडोमेट्रियममधून काय व्हायला लागतं तर लिक्विड जे आहे ते सिक्रेट व्हायला लागतं. कशामुळे तर इथे एंडोमेट्रियम ग्लँड असते, ह्या एंडोमेट्रियम ग्लँडमधून लिक्विड सिक्रेट व्हायला लागतं आणि हे कशाच्या मदतीने तर प्रोजेस्टेरॉन हार्मोनच्या मदतीने इथून हे लिक्विड ह्या 14 ते 28 दिवसांमध्ये हे लिक्विड सिक्रेट होत असतं एंडोग्लँड्समधून. आणि हे कशाच्या मदतीने होत असतं तर एंडोमेट्रियल ग्लँड सिक्रेट देअर सिक्रेशन अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन हार्मोन. प्रोजेस्टेरॉन हार्मोनच्या मदतीने इफेक्टमुळे एंडोमेट्रियम ग्लँड लिक्विड सिक्रेट करत असतं. अशा पद्धतीने ही 28 दिवसाची प्रोसेस असते. तर तुम्हाला पुन्हा एकदा मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते, मेंदूच्या जवळ जो पिट्युटरी ग्लँड असते ती FSH आणि LH हे 2 हार्मोन सिक्रेट करते
FSH मुळे ओव्हरीजमध्ये जे फॉलिकल्स असतात ते स्टिम्युलेट होतात आणि त्यांची डेव्हलपमेंट होऊन उसाइट्स फॉर्म होतात. उसाइटची डेव्हलपमेंट परत ते स्टिम्युलेट होतात आणि त्याची डेव्हलपमेंट होऊन ग्रॅफियन फॉलिकल्स फॉर्म होतात. ग्रॅफियन फॉलिकल बरोबर महिन्याच्या मध्यावरती त्याच्यातून ओव्हम बाहेर पडतो, त्यालाच ओव्ह्युलेशन असं म्हणतात. आणि ह्या ओव्हम बाहेर पडल्यानंतर जो पार्ट उरतो त्याला कार्पस ल्युटियम असं म्हणतात. आणि जर ओव्हमला स्पर्म मिळाला नाही तर कार्पस ल्युटियमचं फॉर्मेशन कार्पस ॲल्बिकन्समध्ये होत असतं. आता यामध्ये काय होतं तर पहिल्या 4 दिवसांमध्ये एंडोमेट्रियम ब्रेक होतं आणि एंडोमेट्रियम ब्रेक झाल्यानंतर ब्लिडिंग व्हायला लागतं आणि ब्लिडिंग हे 4 ते 5 दिवस चालतं. आणि ब्लिडिंग झाल्यामुळे फेज ऑफ मेन्स्ट्रुएशन झाल्यामुळे ती जी वॉल असते, एंडोमेट्रियम वॉल जी असते, युटेरसची वॉल, ही वॉल काय व्हायला लागते, पातळ व्हायला लागते, तिचा थिकनेस कमी होतो. आणि मग नंतर 5व्या ते 14व्या दिवसापर्यंत ती वॉल परत तयार व्हायला लागते, रिजनरेट व्हायला लागते. एंडोमेट्रियम ही परत रिजनरेट व्हायला लागते आणि तिच्या रिजनरेशनसाठी फॉलिकल्स आणि उसाइटमधून इस्ट्रोजन हार्मोन्स जे सिक्रेट होतात त्यांची मदत त्या रिजनरेशनसाठी होते. आणि 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं. परंतु ही जी वॉल आहे ही वॉल थिक होत जाते, ही वॉल वाढत जाते, तिचं रिजनरेशन चालूच असतं. 14व्या ते 28व्या दिवसापर्यंत ही वॉल मेंटेन करण्यासाठी कोणता हार्मोन उपयोगी येतं तर कार्पस ल्युटियम आणि कार्पस ॲल्बिकन्समधून प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन सिक्रेट होतं आणि हे हार्मोन या वॉलची थिकनेस मेंटेन करण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर ही जी एंडोमेट्रियम वॉल आहे तिथे एंडोग्लँड्स असतात आणि हे एंडोग्लँड्समधून जे सिक्रेशन होतं हे सिक्रेशन होण्यासाठी सुद्धा प्रोजेस्टेरॉन हार्मोन काय करत असतं, उपयोगी पडत असतं, युजफुल असतं. आणि पुन्हा ही 27-28 दिवस झाल्यानंतर पुन्हा जर स्पर्म ओव्ह्युलेशनला स्पर्म मिळालं नाही तर पुन्हा ती वॉल जी आहे एंडोमेट्रियम वॉल ब्रेक होते आणि ती ब्रेक झाल्यानंतर पुन्हा त्या वॉलमधून ब्लड बाहेर पडायला लागतं, ब्लिडिंग होतं. पुन्हा 4 ते 5 दिवस ब्लिडिंग होतं आणि पुन्हा मग याच पद्धतीने पुन्हा ती सायकल चालू राहते. म्हणजे जोपर्यंत ओव्ह्युलेशन झाल्यानंतर ओव्हमला स्पर्म मिळत नाही आणि तिथे झायगॉट किंवा एम्ब्रिओ फॉर्म होत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्याला या 4 फेजेस येत राहतात आणि ही सायकल सुरू राहते. ही सायकल आहे 4 दिवस ब्लिडिंग म्हणजे फेज ऑफ मेन्स्ट्रुएशन, नंतर मग रिजनरेशन ऑफ एंड्रियम, नंतर ओव्ह्युलेशन, नंतर पिरियड ऑफ सिक्रेशन ऑफ एंडोग्लँड आणि पुन्हा फेज ऑफ मेन्स्ट्रुएशन म्हणजे ब्लिडिंग. अशा पद्धतीने दर महिन्याला ठराविक दिवसानंतर हे फेज ऑफ मेन्स्ट्रुएशन म्हणजे ब्लिडिंग होत राहतं आणि ह्या ब्लिडिंग होण्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल किंवा मासिक पाळी असं म्हणतो. आता मासिक पाळीची किंवा मेन्स्ट्रुएशन सायकलची जर डेफिनेशन आपल्याला बघायची असेल तर ती डेफिनेशन काय आहे, इफ उसाइट इज नॉट फर्टिलाइज्ड, हा उसाइट, इफ उसाइट इज नॉट फर्टिलाइज विदिन 24 hours किंवा हा ओव्हम जो आहे हा ओव्हम जर फर्टिलाइज झाला नाही 24 तासात, देन कार्पस ल्युटियम बिकम इनॲक्टिव्ह, हा कार्पस ल्युटियम इनॲक्टिव्ह होतो अँड ट्रान्सफॉर्म इंटू कार्पस ॲल्बिकन्स अँड कार्पस ॲल्बिकन्समध्ये तो काय होतो, फॉर्म होतं. ड्यू टू दिस सिक्रेशन ऑफ एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप. आणि त्याच्यामुळे जर समजा हा कार्पस ॲल्बिकन्समध्ये हा जर कन्वर्ट झाला तर सिक्रेशन ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप कम्प्लिटली. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं याच्या पुढे काय होतं, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे हार्मोन सिक्रेट होत असतात ते याच्यानंतर स्टॉप होतात आणि हे हार्मोन्स सिक्रेट होण्यास थांबल्यानंतर एंडोमेट्रियम स्टार्ट टू डिजनरेट. हे हार्मोन्स सिक्रेट होण्याचे थांबले की इथे काय होतं, इथे परत हा एंडोमेट्रियम जो आहे, एंडोमेट्रियम म्हणजे ह्या युटेरसचा जो वॉल आहे हा डिजनरेट व्हायला लागतो, कारण त्याला हार्मोन्स मिळत नाही. हार्मोन्स न मिळाल्यामुळे हा तुटतो, ब्रेक होतो. ब्रेक झाला की त्याचं डिजनरेशन व्हायला लागतं, म्हणजेच तो कमी व्हायला लागतो आणि त्यातनं ब्लड बाहेर पडतो. एंडोमेट्रियम स्टार्ट्स टू डिजनरेट इन ॲब्सेन्स ऑफ दिस 2 हार्मोन्स. टिश्यूज ऑफ डिजनरेटिंग एंडोमेट्रियम अँड अनफर्टिलाइज्ड ओव्हम आर डिस्कार्टेड आउट थ्रू द वेजायना. आणि
त्याच्यामधून व्हजायनामधून हे जे आहेत डिजनरेट झालेले जे जी वॉल आहे ही इथून ब्लड व्हजायनामधून बाहेर पडतो आणि यालाच काय म्हणतात, यालाच म्हणतात दिस इज कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुएशन. यालाच मेन्स्ट्रुएशन सायकल किंवा मासिक पाळी असं याला म्हणतात. तर बघा, तुम्हाला हे समजलं का? जरी प्रोसेस अवघड वाटत असली तरी 2-3 वेळा जर तुम्ही रिवाईज केली तर ही प्रोसेस तुम्हाला सोपी वाटू शकते. 2-3 वेळा ऐकणं, व्हिडिओ ऐका आणि ही स्वतः तुम्ही आकृती काढून बघा तर तुम्हाला ही समजेल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का? जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.